हॅलो गाईस, तर आता भात घेऊन चाललेला आहे. भात खणून झालेला आहे आणि आम्ही चाललो भात लावायला. बघू शकता ही माझी बायको आता भात घेत आहे, डोक्यावरती उचलून देत आहे आणि चाललो आम्ही भात लावायला शेतामध्ये. मग काय, मग मी पण थोडेसे घेतले. पाऊस येत होता त्याच्यामुळे डोक्यावरती उचलून दिला आणि थोडेसे राहिलेले मूठ आणि मी हातामध्ये घेऊन आता मी पण लावायला जात आहे. हे थोडेसे राहिलेले आणि डोक्यावरती घोंगडं घेऊन चाललेलो आहे चिखलामध्ये चालत. बघू शकता ही आमची शेती. थोडंसं तर चिखलामध्ये चालतासुद्धा येईना, हळूहळू जात आहे बिना चपलीचं. बघू शकता हे भात लावायला. मग काय, पाऊससुद्धा पडत होता थोडा थोडा, म्हणून घोंगडं आहे डोक्यावरती. थोडं पायाला पण दगडी टोचत आहे पावसाळ्यामध्ये आणि चप्पल घालून चालायला तर जमत नाही चिखलामध्ये. आणि मूठ इकडे तिकडे मूठ फेकायला घेतलेलं आहे भाताचे. बघू शकते हे भात असं सगळीकडे पसरवायचं. पसरवून मूठ भात फेकून झालेला आहे. आता लावायला चालू. चला मंडळी या लावायला. तर भात कसं लावायचं बघू शकता तुम्ही. ही आमची शेती आहे आणि घेतलेलं आहे मूठ व्यवस्थित पाण्याने धुवून. चिखल खूप लागल्यामुळे पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि भात लावायला चालू झालं. या मंडळी बघू शकता भात लावायला आमचं. आणि हे अशा प्रकारे भात लावायला चिखलामध्ये घेतलेलं आहे. हळूहळू भात लावत आहे. सुरुवात तर केलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि ही आमची शेती इकडे बाहेर आहे. अजून एवढं मोठं शेत लावायचं आहे. हे भात इकडे शिल्लक ठेवलेलं आहे. तर बघू शकता हे भात लावायला या मंडळी. कसं वाटतं तुम्हाला भात लावायला बघू शकता. कधी तुम्ही लावलेली आहे का शेती तर बघायला या. खूप मज्जा वाटते.